देवाने दिले होते. ते अध्याय मी वाचायला लागलो यरूशलेमेसाठी. हे युद्ध जे सुरू आहे त्यासाठी तिथं होतं. ते वाचायला लागलो, फोन आला मला. म्हटलं ही पोरगी आता का फोन करायला? उचलणार नव्हतं तरी पण म्हटलं नाही, पटकन उचल. म्हणजे खिंचाळून रडायला लागले. हालेलुया. निराळा मार्ग तुम्हाला देव घेऊन जाणार, तुम्हाला समजणार पण नाही काय तुमच्या जीवनामध्ये व्हायला लागले. तुम्हाला कानोकान कबर लागणार नाही, तुम्हाला समजणार नाही, पण देव एक वेगळ्या पद्धतीने नेणार. तर काय सांगतात, पुरे झाले म्हणून आता प्रार्थनेत मर्यादेने राहून प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. हालेलुया. येशूनी क्रॉसवर मेलेला असताना त्या वेळेमध्ये नाश होणाऱ्या आत्म्यांसाठी एवढं काळजी घेऊन नरकात जाऊन त्यांना शिकवत होते. तुम्ही आणि मी आज जिवंत आहे, आम्ही सांगायला नको का? आम्ही आमच्या लोकांना वाचवायला नको का? जाऊ दे मरू दे म्हणायचंय? म्हणायचंय काय? ऐकत नाही त्यांना काय सांगायचं? ते बदलत नाही काय बोलायचं? अजिबात नाही बदलणार, नक्की बदलणार. बोलावं. हे शब्दामध्ये सामर्थ्य आहे, शब्दामध्ये जीवन आहे. येशूने मला काय शिकवलं? तुमचा शब्द मिठाने रुचकर केलेला, कृपेने भरलेले शब्द पाहिजे. कसा पाहिजे शब्द? समोरच्याला जखम करणार. तू दारू प्याला, तू लई वाईट आहे, तू पाप आहे, असं नाही म्हणायचं. मी मध्ये म्हटलं नाही का, भावाच्या रिक्षात मी जात होतो, तो एक नंबर दारुडा, खूप चांगला स्वभाव आहे पण एक नंबर दारुडा, गुटखा पण खातो, काय काहीतरी वाईट स्वभाव आहे, भरपूर वाईट पापात आहे. त्या भावाला मी काय म्हटलं, तुमच्यासारखा पुरुष कोणी नाही, तुम्हाला सॅल्यूट केले पाहिजे. काय बोलले मी त्या भावाला? दारुडा, दारू पियालास म्हणून तुझी बायको तशी आहे, तू दारू पितेस तुझी मुलं तशी आहे. नाही 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 नाही,